सन्माननीय प्रकाशजी भागणे साहेब यांचाही आपण आदरातिथ्य सन्मान करत आहोत। मी कमिटी मेंबर्स यांना विनंती करेन की प्रकाशजी भागणे साहेब यांचा आपण आदरातिथ्य सत्कार करायचा आहे। तसेच अनिलजी हरावडे साहेब यांचाही आपण आदरातिथ्य सन्मान करणार आहोत, तर त्यांनाही विनंती करेन की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे। सुरेश आणि सूरज कांदेकर, सूरज कांदेकर नॉन स्ट्राईक आणि स्ट्राईकला आहे सुरेश, ज्यांनी मागील सामन्यामध्ये तुफान फलंदाजी केली आणि क्रिकेट रसिकांचं मनोरंजन देखील केलं। ते जोडबोळ मैदानामध्ये दाखल होते। सुरेश आणि सूरज, चला जास्त वेळ खर्च करू नका, आता वाजलेत बरोबर आपण पाहतोय 4:30 पावणे 5 झालेले आहेत। शैलेशाचा पुढील चेंडू, स्लोचा चेंडू हवेमध्ये उचलला सुरेशने, क्षेत्ररक्षक तैनात आहे, चुकी करते, जेल सोडते, जीवनदान मिळते सुरेशला। 2 धावा नक्की मिळत आहेत, 2 धावेच्या मदतीने धावफलक खुला केला जाईल। पहिला चेंडू 2 धावा आपण पाहतोय सुरेशच्या बॅटमधून निघालेल्या। त्यानंतर आपण अनिल जारावडे यांचाही आपण आदरातिथ्य सन्मान करणार आहोत। त्यानंतर दिनेश जी हरावडे साहेब आणि अभिषेक जी हरावडे साहेब यांचाही आपण आदरातिथ्य सन्मान करतोय, तो त्यांनी स्वीकार करायचा आहे। दिनेश जी हरावडे साहेब आणि अभिषेक जी हरावडे साहेब। सुयश, जाऊया पुढचा चेंडू, पहिल्या चेंडूवरती 2 धावा आपण पाहिल्या शैलेश याच्या। स्लोवरचा चेंडू होता, पुढे जाऊन खेळायचा प्रयत्न होता, बाहेरच्या रडारवरती आला नाहीये, लॉंगॉन येताना पाहायला मिळतोय, डीप वरून येतो क्षेत्ररक्षक, धावबाद होईल का पण नाही, सुंदर गुस्त्रो पाहायला मिळाला। सुरेश काहीसा घाई नको, गडबड नको, 2 षटकाचा सामना असेल, महत्वपूर्ण नॉकआउट आहे, आता जो हरेल तो बांधावर बसेल, त्यामुळे तुम्हाला आता समजदारीचा खेळ खेळणं फार गरजेचं आहे। पुढे एकदा शैलेश आकोड्याचा चेंडूला ताकद लावले, जातोय सर सूरज कांदेकर, बँडेज षटकार। मॅच कडे शैलेश जाधव आपण मॅच पाहतोय, चेंडू फेकेल, स्लोवरचा चेंडू आडबॅटिंग करायचा प्रयत्न सूरज आणि गुदगुळे करत जाते, डीप वरून येतो, क्षेत्ररक्षक अडवला जातोय, प्रोटेक्शन दिलं जाते, थांबवलं जातं, सुरक्षा आहे, बॅकअप देखील दिला जातोय क्षेत्ररक्षकाकडून। एक धाव नक्की मिळेल, नॉन स्ट्राईकला असलेला सुरेश आता स्ट्राईकला पोहोचतोय, धाव फलकावरती धावा होत आहेत 1-0 दुहेरी अंकामध्ये धाव संख्या पोहोचते 1-0, लॉस ऑफ 0 विकेट, 10 धावा धाव फलकावरती जोडल्या जातात। तसेच जनार्दनजी जाधव साहेब यांचाही, जनार्दनजी सावंत साहेब यांचाही आपण इथे सन्मान करतोय आणि सन्मान होतोय, सुरेश करतोय सन्मान, सन्मानाने खेळून करतोय शैलेशला, इथे दिलवादार फलंदाजीचा नजराणा पेश करतोय सुरेश गुरव। अरे दीवानो साच्या मदतीने धावसंख्या होते 16 धावा धाव फलकावरती जोडल्या जातात। कायसा महागडा षटक मिळतो हवेमध्ये, पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक तैनात आहे, अंदाज झाला नाहीये, सुरक्षितरित्या चेंडू पडते आणि सुरेशला देखील जीवनदान मिळते। 2च्या मदतीने धावसंख्या वाढेल, धावसंख्या वधारेल, धावसंख्या होते एकूण 18 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय। मित्रांनो, हालातों से हारने वाला मत समझना, आज हवा तेरी होगी तो कल तूफान हमारा होगा। पहिलं षटक समाप्त, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा होत आहेत, 18 धावा धाव फलकावरती जोडल्या जात आहेत। काहीसा महागडं ठरतोय शैलेश आपल्या संघासाठी, नॉकआउट स्पर्धा आहे मित्रांनो, आता करो या मरो या पद्धतीने तुम्हाला खेळावं लागेल। दुसरं षटक घेऊन येतोय सागर कराटे। मित्रांनो, क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये अवघड काही नसतं,
अवघड आहे म्हणून सोडून दिलं असतं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभं केलं नसतं. म्हणून अवघड असं काही नाहीये मित्रांनो. काहीसा संघर्षाचा आपल्याला पाहिजे संघर्ष. हा संघर्ष अर्थात DTPL दमामी तामण प्रीमियर लीग आपण पाहतोय. महत्वपूर्ण सामने आहेत. नॉकआउट सुपर 4 मधील हे सामने आपण पाहतोय. 2-2 षटकांचे. पवार चॅलेंजर आणि टाटा इलेव्हन यांच्या दरम्यान मोठा फटका घ्यायचा प्रयत्न. स्लोवरचा चेंडू होता. सागर कराटे याचा समजला नाहीये आणि निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. 18 धाव फलकावरती जोडल्या आहेत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. सागर कराटेचा पहिला चेंडू आपण पाहिला. स्लोवरचा चेंडू होता जसा खेळपट्टीवरती पडला एक स्लोवरचा धीम्या गतीचा राहिला आणि बॅट आता सुरेश कांदेकरच्या आधी निघून गेली आणि निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळाली. एक महत्वपूर्ण षटक म्हणावं लागेल. सागर कराटे अशीच भेदक आणि तिथून गोलंदाजी करावी लागेल. समजदारी खेळ गोलंदाजी करा. बॅटची कडा एसटी रक्षणाच्या डोक्यावरून जात आहे सरळ. क्षेत्ररक्षक ताईंना आता अडवलं जात आणि इथे धावा मिळतात. पायचा पण पंचांचा आकाशाकडे बोट. येते मोठी विकेट. सूरज कार्य कांदेकर बॅक टू द पॅव्हिलियन. मैदानामध्ये दाखल होतोय तो टाटा इलेव्हन संघाचा फलंदाज रोहन बंगाल पाहायला मिळतोय. जनार्दनजी सावंत साहेब यांचाही आपण आता तिथं सन्मान करत आहोत. मी कमिटी मेंबर्स यांना विनंती करेन की समीर सावंत यांचे पिताश्री जनार्दनजी सावंत यांचा आपण आदर तिथं सन्मान करतोय. मी हरीजी हरावडे साहेब यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण त्याचा आदर तिथं सन्मान करायचा आहे. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातो. शैलेश कडून डावखोरा फलंदाज आहे रोहन बंगाल. रोहन गावस्कर बघितलं त्यानंतर रोहन बंगाल आपण डावखोरा फलंदाज पाहतोय. स्वतः कर्णधार आहे रोहन. आकोटा चेंडू होता स्लोवरचा चेंडू समजला नाहीये. राऊंड विकेट गोलंदाजी आहे मित्रा. ओव्हर द विकेट गोलंदाजी आहे. कसं डिस्कस चर्चा केली जाते. जास्त वेळ खर्च करू नका मित्रांनो. वेळ फार कमी आहे. तुम्ही वेळ घेतला टायमिंग घेतला स्टंपिंगला त्यामुळे कोणताही ग्राह्य धरला जाणार नाहीये. पंच चला पटापट थोडस संदेशजी वेले आणि महेशजी जानसकर यांचं देखील आजच्या स्पर्धेला उपस्थिती लाभली त्याबद्दल त्यांचे मी DTPLच्या वतीनं हार्दिक आभार व्यक्त करतो. स्वागत व्यक्त करतो. त्यांना ही विनंती करेन की आपण ही स्थानापन्न व्हायचं आहे. रोहन बंगाल स्वतः करणारा मोठा फटका खेळायचा प्रयत्न होतोय. स्लोवरचा चेंडू स्वतः शोधत राहिला शैलेश. चेंडू कुठे चेंडू कुठे. सुरक्षित पोहोचतोय सुयश जी आता मदर आहे. जी जबाबदारी वाढली होती सुयशची. चेंडू शिल्लक आहेत. सागर कराटे याच्या गोलंदाजीचं आपण पाहिलं तर फक्त 2 चेंडू शेष आहेत. 20 धावा धावफलकावरती जोडल्या गेलेल्या आहेत. 2 चेंडू शेष आहेत. या 2 चेंडूवरती हाणामारी करायची आहे. लाठी चार्ज करायचा. मोठे फटके खेळायचे आहेत. या षटकामध्ये जर सागरची ओव्हरचा पाहिलं तर आतापर्यंत 2 धावा फक्त खर्च केल्या. 18 धावा शैलेशने खर्च केल्या. त्यात सागरने कमबॅक केलं. आपल्या संघाला देखील तारलंय. रोखून ठेवलं फलंदाजाला. कोणताही बॅट बोलून दिली नाहीये फलंदाजाची. टाटा इलेव्हनचे हे फलंदाज सुयश बाहेर जाणारा चेंडू खराब चेंडू पाहतोय.
खराब चेंडू जर पुश केला असता, पुल केला असता तर एक मोठा फटका येऊ शकला असता. खराब चेंडूवरती तुटून पडा मित्रांनो, मोठे फटके येतील खराब चेंडूवरती. सुयश याच्याकडे देखील अनुभव आहे, तंत्रशुद्ध फलंदाज आहे. मागील सामन्यामध्ये दुबार फलंदाजी केली होती. मोठा फटका घ्यायचा प्रयत्न होता, बॅटच्या रडारवरती आला नाही. एक धाव नक्की मिळेल. दुसरा धावाचा प्रयत्न केला जातोय का? दुसरा धाव देखील सहजरित्या पूर्ण केला जातोय. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल पण नाही, थांबवलं रोहनने आणि 2 धावा मिळवल्या. 2 धावेच्या मध्ये धावसंख्या होते 23 धावा. 23 धावा. पुन्हा एकदा सागर कराटे गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय. स्लोवरचा चेंडू होता, बॅकफुट वर जाऊन खेळलाय. लॉंग ऑनला पाहायला मिळतोय. डीप मधून वेगाने आला क्षेत्ररक्षक. 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेच्या मध्ये धावसंख्या होते एकूण 25 धावा. 25 धावा धाव फलकावरती. षटकाची देखील समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा जोडल्या जात आहेत. 25 धावा जोडल्या जात आहेत आणि 26 धावांची आवश्यकता असेल. 13च्या सरासरीने प्रति षटक 13च्या सरासरीने तुम्हाला धावगती कायम राखून ठेवावी लागेल पवार चॅलेंजर या संघाला. त्यानंतर पुढील होणारा सामना असेल दुसरा सेमीफायनल सामना तनिष्का 11 आणि समीक्षा 11. चला कमान, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर सहकार्य करा प्लीज. तनिष्का 11 आणि समीक्षा 11 नाणेफेकर साठी यायचं आहे प्लीज. विनोद हरावडे आणि विकास जाधव. 26 धावांची आवश्यकता आहे. प्रति षटक 13ची सरासरी गरजेची आहे. आपण ही लाईनअप पाहतोय DTPL अर्थातच मैत्री जीवाभावाची आणि एकजूट 2 गावाची. मैदानामध्ये दाखल होतील सागर कराटे आणि शैलेश जाधव मैदानामध्ये दाखल होतील आणि जो जिंकणार आहे म्हणजे 5 म्हणजे ते कसं काढणार 5 प्रथम क्रमांक जो विजेता ठरेल त्याला मिळणार आहे कॅश प्राइज 15,000 रोख रक्कम आणि मानाची सन्मानाची ट्रॉफी मिळेल. द्वितीय क्रमांक जो पटकावेल जो जिंकणार आहे उपविजेता ठरेल त्याला मिळणार आहे 10,000 रोख रक्कम आणि आकर्षक चषक आणि तृतीय क्रमांकासाठी 5,000 रोख रक्कम आणि आकर्षक चषक. 4 आहेत ना. आणि लेजंड सामना ज्याने जिंकला तामोण संघाने त्यांचाही आपण बक्षीस वितरणाच्या वेळेस सन्मान करणार आहोत, बक्षीस प्रदान करणार आहोत. चेतन राऊत, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण यायचं आहे चेतन राऊत. चला चालू करा मारुतीजी शिगवण सर. 12 चेंडूंचा सामना करत असताना जिंकण्यासाठी हव्या त्या 26 धावांच्या प्रति षटक 13 धावांची सरासरी गरजेची आहे. चला आपण फायनल दुसऱ्या सेमीफायनलचा आपण नाटक करत आहोत. विनोद हरावडे, समीक्षा 11 आणि तनिक्षा 11. फलंदाजी स्वीकारलेली आहे समीक्षा 11 या संघाने. सर्वप्रथम नाणेफेक जिंकून अगोदरचा चेंडू स्लोअरचा चेंडू समजला नाहीये. शैलेश मारुती बंगाल आपल्याला पाहायला मिळत. तात्या निर्धाव चेंडू.
जेल होता आणि पुन्हा इथे मित्रांनो जरा धावा बघा जरा स्वतः कर्णधार रोहन खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते रोहन कडून मोठा खेळाडू होता शैलेशचा जेल सोडला मित्रांनो दोन धावा 2 चेंडू फेकले गेले 2 धावा जोडल्या गेल्या सुंदर गोलंदाजीचा नजारा पेश करतोय ओ सुरेख खराब चेंडू पंचांचा इशारा खराब चेंडू स्वेर मारा 3 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या 3 चेंडू फेकले गेले 2 चेंडू झालेले आहेत तिसरा चेंडू स्वेर मारा अजूनही 4 चेंडू फेकणं बाकी क्रॉस लाईन करायचा प्रयत्न ताकद लावले क्षेत्ररक्षण तैनात आहे जाईल का आणि जातोय सरळ सीमारेषे पार येतोय बिगिट षटकार षटक 13ची सरासरी असताना 3 चेंडू फेकले गेले मारुती बंगाल तात्या यांच्याकडून आणि आतापर्यंत खर्च केला 9 धावा हो स्लोवरचा चेंडू आहे आणि जातोय सीमारेषे पार 1 2 का 4 बंगाल तात्या हो लवकर चेंडू होता समजला नाहीये गुगली चेंडू शैली समजला नाहीये ऑप्टनच्या बाहेर जाताना चेंडू आपण पाहिला समजला नाही बाहेर चेंडूचा संपर्क देखील होताना पाहायला मिळाला नाहीये आणि धावसंख्या होते आपण पाहतो 13 प्रतिषटक 13ची गरज असताना 13 धावा आतापर्यंत पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आणि षटकाची समाप्ती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा होतात 13 आणि जिंकण्यासाठी हव्यात आता अजूनही 6 चेंडू 13 धावांची गरज तेरा धावांची गरज सूरज कांडेकर गोलंदाजी मार्गवरती सूरज कांडेकर आपण पाहतोय गोलंदाजी मार्गवरती 6 चेंडू 13 धावांची गरज काटेकी टक्कर कडवी झुंज हो यॉकर मारायचा प्रयत्न होता ओमकार आहे रोहन होते चेंडूवरती 1 धाव नक्की मिळेल खराब थ्रो होता रोहन तात्या गुस्सा हो जाएंगे रोहन एक झेल तो छोड़ा है नॉन स्ट्राईकला असलेला आता सागर शैलेश अजूनही आपल्याला स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळते हो यॉगर मारायचा प्रयत्न लॉंग अपला जातो पाहायला मी लॉंग ऑनला सरळ जातोय सीमारेषे पार येतो चौकार मित्रांनो काळजी घ्या स्वतःची काळजी घ्या माझे कुटुंब माझी जबाबदारी सर्वप्रथम आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आपले कुटुंब देखील आपली गरीब वाट बघतायत त्यामुळे स्वतःची काळजी घ्या मित्रांनो आणि प्रत्येक खेळाडूने मित्रांनो तुम्ही स्वतःचा सर्वप्रथम विमा उतरवा काळाची गरज आहे स्वतःचा इन्शुरन्स असणं फार गरजेचं आहे कोणाच्या रिस्कवरती तुम्ही एवढी रिस्क घेताय खेळताय उन्हात तानामध्ये मित्रांनो मेहनत एवढी घ्या की मेहनतीचं व्यसन लागला पाहिजे व्यसन असं करा
की मेहनतीचं व्यसन लागला पाहिजे. आपण पाहतोय समीकरण बदलतंय. समीकरण होते 18 धावा धावफलकावरती जोडल्या गेलेल्या. जिंकण्यासाठी अजूनही 8 धावांची गरज. 4 चेंडू 8 धावांची गरज. काय घडेल काय बिघडेल मित्रांनो सांगा स्वतःला सांगा की आम्ही पराभवाला घाबरत नाही, कारण आमचा जन्म या संघर्षाच्या मातीत या संघर्षाच्या स्वराज्यात झालेला आहे. स्वतःला सांगा, इतिहास देखील साक्ष आहे. चेंडू उडाला हवेमध्ये, क्षेत्ररक्षक तैनात आणि कोणती चूक नाहीये. झेल पकडतोय शैलेश. बॅक टू द पायलट. मैदानामध्ये दाखल होते स्वप्नील जाधव, शैलेश जाधव याचे बंधू स्वप्नील जाधव मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. 3 चेंडू 8 धावांची गरज. मित्रांनो आपला वजीर गेला म्हणून हार मानू नका. एक पॅद देखील आपल्याला विजय मिळू शकतो. आता पॅद ची भूमिका निभावेल स्वप्नील. शैलेश वजीर म्हणून बाद झाला असला माघार घेऊ नका, मनात धरू नका. पुढे एकदा सूरज कांदेकर सुंदर असं खराब भारी पडू शकतो. तात्या थ्रो भारी पडू शकतो तुम्हाला. खराब थ्रो देखील तुम्हाला घातक करू शकतो. समीकरण बदलतं. समीकरण होतं 2 चेंडू 8 धावांची गरज. हाय व्होल्टेज सामना. जे बघत नव्हते ते बघायला लागले, जे झोपले ते जागे झाले, आणि ते जागे झाले ते आता उठून उभे राहिले, चालायला लागले. बघा मॅच बघा. तात्या 11 आणि पवार चॅलेंजर यांच्या दरम्यान DTPL चॅम्पियनशिप 2025 पर्व तिसरे. हाय व्होल्टेज फुल टॉस चेंडू आणि जातो सरळ. 1 बाउन्स येतोय. खणखणीत धमने चौकार. प्रामाणिक असले तर तुम्हाला यशाला देखील पर्याय नाही. एक चेंडू 4 धावा. ज्यांना बीपीचा त्रास आहे त्यावेळी डोळे बंद करा. काही घडू शकतं, काही बिघडू शकतं. हाय व्होल्टेज सामना. फुल टॉस चेंडू पाहायचा कंपल्सरी चेसिंग आहे. रोहन होतो चेंडूवरती. 2 धावा पूर्ण. खराब थ्रो आणि ते होते पाहायचे धाव बाद. तात्या 11